आमचा गोष्ट आहे रिप्लेस एडव्हेंचर। हे किती सुंदर हत्ती आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हा मॉल ना छोट्या मुलांसाठी एकदम हेवन आहे, हेवन। कारण काय काय गोष्टी आहे तिकडे, बापरे। इथे ना वेगवेगळे थीम्स आहेत। आता हे आहे झॉम्बी आउटब्रेक आणि त्याच्यानंतर आहे जुरासिक रिसर्च सेंटर आणि मग आहे रिप्लीज बिलीव्ह इट और नॉट ऑडिटोरियम। ठीक आहे, मग एक एक ठिकाणी आपल्याला आज जायचं आहे आणि मग आतमध्ये बघायचं की काय ॲडव्हेंचर आहे। तर आता सर्वात पहिले आम्ही चाललो झॉम्बी आउटब्रेकमध्ये। आतमध्ये असं आहे, तर इथे छोट्या मुलांना अलाउड नाही आहे म्हणून मी वायूसोबत बाहेर थांबली आहे। Keep your cell phone in your pocket. You don't want to attract the zombies. Stand in one straight line and don't touch anything. खूब सारी बोतें तना जाए के सुन रहे और हमारा बोलते तो हर रोकले जाए तारा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सती गुरु पूजा कर राम तत्र तत्र बंदा मां जन पुत्र कौन सुता महावीर विक्रम बजरंगी कुमति यार सुमति सखी काना कुंडल कुंचित के सहार बजा ध्वजा विजय कान कुंड शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजन वंदन विद्यामय अतिशा तो रामकाज करिवे कौतुक बहुचत्र सुंदर से आम सीता मन बसिया सूक्ष्म रूप तरी अच्छा रामा विक्रम तुम चले श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। आई एम गोइंग बैक। देयर इज नो लाइट, देयर इज नो लाइट। मी परत चालली आहे। जुरासिक वर्ल्ड मध्ये चाललोय। हे बघ डायनोसॉर, हे बघ, हे तो घाबरला। हे बघ केवढे मोठे डायनोसॉर आहे वायू। हे आपल्याला दिसत का नाही? मुंबईमध्ये का नाही दिसत हे वायू? वायू रॉकीला वाटतं त्याच्यावर कोणतरी अटॅक करणार आहे। अरे तो घाबरलाय। हे बघ वायूज फ्रेंड, वायूज फ्रेंड। हे तो मेला खाली। बुबू त्याला बँडेड आहे, बँडेड। एग्जिट किधर से है? चलो, दोनों बच्चे रोने लग गए। मस्त है रे, ये कॉन्सेप्ट अच्छा है बच्चों के लिए। ये क्या वायू है, का होत आहे? डायनोसॉरच्या दुनियातून आम्ही आलो आहोत आता रिप्लीज बिलीव्ह इट और नॉटच्या म्युझियममध्ये। ह्याची बेबी स्ट्रोलर मनवर करणं थोडं डिफिकल्ट आहे। इथे लोक फोटो काढतात आहे। ये लाइट मी अब क्या है? ओह व्हाट नॉइज इज दिस? बेड का सा आवाज है। क्या हो रहा है? क्या हुआ? वायू के डोळे बघ कच्चे वटार। क्या ही है यशस्वी? वायू वर्मा, वायू वर्मा, फैन फैन फैन। देखो इन्फिनिटी रूम मध्ये आलोय। काय है प्रिन्स? अच्छा, किती छान। थांबा पप्पा, आम्हाला येऊन द्या। चला। हे काय? अरे इकडे सगळं उलट आहे। इकडे सगळं उलट आहे। रॉक वायू हे घर उलट आहे बघ। टेबल सगळं वरती आहे। क्रिसमस ट्री। वायू तू याच्यापासून जेवणार?
टीव्ही पण उलटा आहे. इन्फिनिटी क्या पर? अरे हाँ ये देख मेरे को चक्कर. प्रिंस मतलब कितने सारे प्रिंस बन गए. हे बघ तू रॉकी स्वतःला पण घाबरला. हे बघ मी केवढी सारी आहे आणि यशस्वी बघ केवढे सारे. बापरे माझं बटन तोडलं मला कसं वाटतं. ए इधर नहीं जाने का है. ये काय मस्त आहे रूम. इथे आहे मस्त जायला. हा चाल. हे बघ हे बघ वायू आपले क्लोन्स आहेत. आपण वी आर फ्रॉम द फ्युचर. आपले क्लोन्स आहेत. मला पण एक असा क्लोन हवाय. किधर जा रहे हो तुम लोग? गाइस मेरे को छोड़ के मत जाओ. हाँ वायु है बघ. मजा आ गया. बाय क्लोन्स. यहाँ पे अपन उल्टे दिख रहे हैं. यहाँ पे दो दिख रहे हैं. अरे गुराढोरांसारखी गर्दी आहे इथे आणि आम्ही पाऊण तासापासून क्यू मध्ये आहोत. हे बघा किती लोक आहेत. इथे अजून लोक येतच जातात ते आणि इथे अजून गाडी नाही. पुढला एक कमी येतोय. ट्रेनपेक्षा जास्त गर्दी आहे आणि मला गर्दी बिलकुल नाही आवडत. मला बिलकुल नाही आवडत. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये कोणी यावं. टेम्पल मध्ये उतरायचंय का रे. सर्वायवल मोड ऑन झालेला आमचा. एकदम काय धक्का मार. एकदम ट्रेन वाला फिलिंग आलं. किती वर्षांनी मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल केलं असं वाटतंय. रॉकी बरा झाला आता. एकदम बरा झाला. स्टार आहे तू. सुपरस्टार आहे. 3 कॅमेरा तुझ्यावरच आहे आणि आम्हाला काहीच दिसत नाहीये. बिल्डिंग दिसते ना माझी. आणि मी पप्पा बोलले मी एकटे काय सांगणार. अरे मी एकटी अंधारापर्यंत गेली आणि हनुमान चालीसा बोलत गेली. मी तेच अंधारात वेट करत होती. माझ्यावर कोण अटॅक करेल. मी बोलली की नो प्लीज डोंट कम आणि मी टर्न मारून परत आली. अरे मला एकट्याला भीती तेच वाटत होती. म्हणजे आगमन टोपली केली. आता आपल्यासोबत पब्लिक असेल आपण मारू शकतो. हार्ट अटॅक वगैरे नको आला. ऍक्च्युली छोट्या मुलांना आणि पप्पांना अलाउडच नसायला पाहिजे मंदिरमध्ये. तो आता थांबवतच नाही. हा मंदिरच्या इकडे लोक पण नाही आहेत. इथे तू राहिला तर तू राम भरोसे प्रिन्स. दुसऱ्या दिवशी हा सुपरस्टार आहे रॉकी. आजारी असून पण तो दिवसभर त्याने थोडी मजा करायला ट्राय केली. पप्पांना तर असं हवाय ना खाली. तेव्हा याला काय फरकच पडत नाहीये. हा बोलतो त्या पण घराच्या खाली सोनं बोलतो. सगळे तो सोनं पुरवून आलाय. हे सेम हॉटेल होता पाठी. चकवा तर नाही लागला आपल्याला. हा प्रिन्स चकवा गाडीला तिथे पण एक बिल्डिंग आहे. ही ते लागतो ना इकडे हायवेला चकवा. एकच सेम गोष्ट सारखी दिसते. आता काय बोलणार. दिसत नाही. एकच आहे. काय करू शकत नाही आता. आपल्या ट्रॅव्हलिंगच्या आयटनरी मध्ये थोडे छोटे मोठे नुकसान होतच असतात. आता बघितलं केवढी चरबी तिथे थंड आहे ना. हाय कसं जातं बघ. आपल्याला पण एक्सक्विजिट त्याने दिला. पूर्ण ट्रॉली आपल्याला एवढ्या गर्दीमध्ये. काय बोलतोय सुवायो. टेम्पलच्या इकडे थांबवलंच नाही. म्हणजे टेम्पलचा आपला असाच कॅन्सल आपोआप झाला. हा चायना स्वी स्टेशन आलं इकडे. पण आम्ही उतरत नाहीये कारण इकडून उतरून आम्ही गेलो ना तर आम्हाला नेक्स्ट
गोंडोलाही आम्हाला मिळणारच नाही आणि आम्हाला इकडेच रात्र काढावी लागेल. तर आमचा प्लॅन आम्ही तो कॅन्सल केलाय आणि आता आम्ही सरळ खाली चाललोय. इथून थोडी भीती वाटते. हा हे बघ हे बघ हे बघ टेम्पल आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ टेम्पल आहे प्रिन्स. हे बघ एवढं खाली उतरावं लागेल. यशस्वी हे बघ हे टेम्पल आहे. स्टेप्स आहेत. हो हे बघ ना दिसत तर आहे. हे काय टेम्पल तर खूप खाली आहे. टेम्पल खूप खाली आणि हे बघा इकडून तुम्हाला हा व्ह्यू दिसतोय पाठचा. हे तुम्हाला डिरेक्टली तुम्ही त्या झाडांच्या मध्ये असणार प्रिन्स. ते बघ या झाडांच्या तू मध्ये असणार डिरेक्टली. आणि ते बघ ते शॉट घेतो ना तू मधुला टेम्पल सोबतचा फोटो आहे. मागे बघ हे बघ कशा शिड्यावरती. हा या सीढ़ियांमधूनच चालत जायचं आहे. खूप चालावं लागतंय तुम्हाला मी सांगायला चालले. एस्केलेटर बीच बीच में है और ये किती किसके साथ फोटो निकालने का प्रिन्स. हे बघ हे बघ हे बघ हे या देवळाच्या खाली मी फोटो काढलेला आहे. 2019मध्ये माझा चेन्नई बेस होता आणि तिथून पण मला कोलंबो लेवर मिळाला. तर मी या टेम्पलमध्ये आलेली आणि जेंटिंग हायलँड रोपवे पण केलं आणि स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये जाऊन खूप सारे फोटोज काढले. कळलं तुम्हाला इथे फोटो मी काढला. हे सगळं मेन आहे. इथे पण रोड येते. इथे रोडने तो इकडे सोडतो मग इथून तुम्ही चालत चालत जाऊ शकता. हे बघा गाड्या चालल्या तिथे बघा. हे वाव काहीच हे बघा काय व्ह्यू आहे रे. ती बोलते एकदम ब्रेथटेकिंग व्ह्यू आहे. अरे उभं राहायचं नाही असं लिहिलं आणि मी उभं राहत होती. काय व्ह्यू आहे यार. हे बघ झाडा बघ. स्पीड कमी झाली आहे. नो बोलतो नो. वायू का सुटेल ना रे भाई. ढगा बघ कशी आली आहेत मार्शेस घाट सारखी. सगळं वाच तू आबू केले. आणि नाकातून शेंबूड पण येत आहे. वायू काय वॉशरूम ब्रेक घ्यायला लागेल. काय तुमच्याकडे ते रुमाल घे त्याच्याकडे जुळला टाक आणि तिथेच सबमिट करायचं मला वरती. अरे तो किचन पुसायचा रुमाल. काय बघ कसं तोंड फोटो. वायू कुठे चाललोय आपण बाई. बापरे अजून उतरते जाते. हो बघा ना जसं बनवलं जाणाऱ्या इकडची झाडं कापली जाणारे एकदम प्रिन्स हे आहेत खाली आहेत. आहे 4-5 लोक आहेत. सुपरस्टार ते रॉकी रात्री ते थांबणार असते. हा दोघं जातात दोघं ते. ए काव काव कुठे आहे वायू. वेरेच काव काव. शो मी काव काव. काव 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 तुम खाव. काहीतरी बोलतोय तो. इकडे तो राहायचा पहिल्याच्या जन्मी. तो बोलतोय पूर्ण लँड त्याचीच आहे. कोणतरी पेपर हे केलं त्याच्यात. कोणतरी उल्लू बनवलं त्याने. तू ते सांगतोय भडकलाय तो. सगळी जमीन बोलत त्याला मारतो ना तो मान खाली घालतोय. बघ वायू तू मारतो म्हणून तो तुम्हाला मारतो. तुम्ही असं अर्थ मला खूप मारतो तो. हे तेव्हा मध्ये मध्ये थरथरते आपले गाड्यावर चालल्या तिथं. जिथे पण तो अँटेना एकदा थरतो. आता घाबरत नाहीये. धबधबा आहे मध्ये मध्ये. स्टेप्सने जाताना धबधबा दिसतो. कुठे कुठे वॉटर आहे धबधबा. हा येताना घाबरत होता जाताना काय घाबरत आहे रॉकी. दोघांनी एक एक गोष्टीला झॉम्बी दाखवलं ना एकदा. झॉम्बी एक तू व्हिडिओ काढून घ्यायला पाहिजे. मी व्हिडिओ काढलाय तुम्हाला लोकांना बघायचं असेल तर. बस येणार आहे 7 वाजता आणि आता वाजले 6:45 आणि माझ्याकडे 5 मिनिटं आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला आमचे उरलेले पैसे प्रिन्सपूलला जाऊन उडवून या. कारण आम्ही उद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार. तिकडे ते पैसे काय कामाचे नाही आणि एक्सचेंज रेटने तसं पण लॉसच होतो. तर आम्ही ते पैसे उडवायला आमच्याकडे 5 मिनिटं आहेत. तर आम्ही फटाफट
चालतोय आणि शोधतोय की कोणतं दुकान आहे का इकडे आसपास. मी विचारते विक्टोरिया सिक्रेट किंवा काय मिळालं ना तर मी परफ्यूम घेईन, पण इकडे विक्टोरिया सिक्रेट नाही आहे. यशश्री काय दिसतंय तुला? हे तर फूड कोर्ट आहे. ए हाँ ये लेन में है विक्टोरिया सिक्रेट. चलो चलो चलो. चुकीच्या लेनमध्ये आली, ऑपोजिट लेनमध्ये जायचं आहे. विक्टोरिया सिक्रेट. उरलेल्या पैशाचा मी घेणार एक परफ्यूम. इकडे परफ्यूमच नाही गाईस, इकडे फक्त आहे बॉडी मिस्ट आणि काय बोलतात मॉइश्चरायझर. देवाला तर मी पैसे उडवूच नाही आयुष्यामध्ये. हाईली डिसअपॉइंटेड. जाऊन दे, इट्स ओके. थँक्स यशश्री. अभी अपन को सीधा के लेफ्ट जाने का है. कॅब खूप महाग आहे तर प्रिन्सने ऑलरेडी आमच्यासाठी बस बुक केली आहे 5 सीट. तर आम्ही बसमधून जाणार आहे आणि माझे पैसे जे उरले ते आम्ही स्प्लिट वाईजमध्ये कन्वर्ट करून आमचं थोडं वेगळी ॲडजस्टमेंट चालेल ती आम्ही करू. पण आता तेच हे पैसे उडवायचे होते, पण देवाला असं वाटतं की मी पैसे उडवू नये. आम्ही बसमध्ये आणि पूर्ण ती बसच्या लाईटने तो फील येतो आहे. परदेसी परदेसी जाना आणि असं वाटतं इकडे समोर एक मूवी लागेल मस्त एकदम. ए काय करतोय हा मुलगा? श्वास त्याचा एकदम हे झाला. प्रिन्स पप्पा हे किती छान लाईट आहे. बस मी किती वर्षानंतर ट्रॅव्हल करते. फर्स्ट स्टेशन वरून वरती आलोय मेन या रोडवर. 1 फ्लोर वरती आलोय. बस थोडी खाली बेसमेंटमध्ये गेलेली आणि इथे आम्ही कॅब बुक केली आहे. ती कॅब इकडे येते तर मी वाट बघतो. आणि इकडे रिमझिम पाऊस पडतो आणि इथं अशा मोठ्या 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 बिल्डिंगी आहेत आणि भाऊ इकडे कॅबशी कोऑर्डिनेट करतोय. हा क्युटी पाय बसला इथे आणि इकडे वरती लिहिलंय की 10,000 रिंगीट फाईन आहे स्मोक केल्यावर. 10,000 म्हणजे 1 लाख झाले मला वाटतं. कन्वर्ट करून बघायला लागेल तेवढी फाईन इकडे स्मोक केलं तर. विदाऊट टायो आणि कोको मिलन हे दोघे एंटरटेन होतात. ते बघ तू किती मस्त मजे घेऊन बघतोय. टायो फॅन इज लुकिंग ॲट बबल्स. प्रिन्स कॅब बुक करतोय आणि इकडे पाऊस आता जोरा सुरू झालाय तर मी आज चालली आहे. इम्पॉर्टंट काय आहे तुम्ही बोला. मोबाईल बाजूला ठेव यार. बाजूच्या बाजूलाच आहे मोबाईल. वायू सांग या. घर जाके खाना ऑर्डर करेगा फिर. हाँ ग्रॅब से. आम्ही उरलेल्या पैशाचे हे कॅलरीज घेतोय. आईस्क्रीम आणि चीज केक. इकडे स्ट्रॉबेरी फ्लेवर मॅग्नम आईस्क्रीम आहे. रूममध्ये परत आलो आहे आणि मी आता हे टावेल वावेल त्यांच्या रूमचे त्यांना परत करते कारण इकडे काउंटिंग होते की तुम्ही किती टावेल घेतलेत आणि काय. आणि माझा आवाज घुमतोय ना कारण मी स्टेअरकेसने चालली आहे कारण लिफ्टसाठी 2-2 तास थांबावं लागतं. तर मी आता स्टेअरकेसने चालली आहे त्यांच्या रूममध्ये. तिथून मला अरे ही तर बंद आहे. डाळ त्याला मिक्स करून त्याला एका मिक्सरमध्ये टाकून त्याचं असं थोडं प्युरी टाईप बनवणार आणि ते त्याला खिलवणार. ते तो खातो आहे. तर आता आली आहे दुसरी स्टेप्स. इथून माझा भाऊ जायला घाबरतो तर म्हणून मोस्टली मग काय वर खाली करायचं असेल ना तर मीच जाते. इथून आपण वर जाऊया. आणि पण थोडं स्केरी आहे कारण इथे कॅमेरा नाही. काल तर मी हनुमान चालीसा बोलता बोलता इथून गेली तर इथे 2 दरवाजे दोन्हीपैकी एक ओपन होईल. मिक्सरचा प्लग जात नाही त्यासाठी युनिव्हर्सल प्लग लागतं. ते तो 2 आहेत आणि दोन्ही प्रिन्सच्या रूममध्ये आहेत. तर ते मी घ्यायला चालली आहे. सांगितलं इकडचं तिकडे सामान करू नाही शकत कारण हर गोष्टीची काउंटिंग असते आणि त्याच्यासाठी इथे खूप पैसे मागतात. एक स्पून पण गेला तर माहीत नाही. प्रॉपर्टीचे पेपर्स पण ठेवून घेतील. तर म्हणून मी त्यांचं सामान त्यांच्या रूममध्ये ठेवलं. 1 मिनिट. आणि माझ्या रूममध्ये परत घेऊन चालली आहे.
सगळं धुवून चकाचक करून एकदम चांगला हँडओव्हर देणार. ॲबसेंट माइंडेडनेस, मी ते भांडी आणली खाली आणि मी प्लग आणायचं विसरली. तर आता मी परत वरती चालली आहे. रे देवा, थकली आहे मी, थकली आज खूप खूप चाललो. आता पुन्हा मी वरती जाईन, प्लग घेईन आणि दुसऱ्या सीडीने खाली येईन. असं का सीन, कॉम्प्लिकेटेड आहे लाईफ. कुठून जाऊ मी, हे ओपन होता नाही. चला, हा नवीन फ्लेवर मी आला मला, स्ट्रॉबेरी पन्ना मेड विथ बेल्जियम मिल्क चॉकलेट. इंडियामध्ये अजून आल्या नाही, आपण ट्राय करूया. टू स्वीट. मला मॅग्नम ब्राउनी आवडते कारण ती थोडी जास्त स्वीट नसते, पण ही ठीकठाक आहे. पण दिसायला कलर खूप छान आहे, मॅचिंग टू माय. माझ्या नाइट ड्रेसला मॅच होते. पण हाँ ठीक है रे, नॉट बैड. योगर्ट जैसा लग रहा है अंदर. 8 पॉइंट्स. साडे 11 वाजलेत आणि माझी बॅग पॅक झाली आहे. आता माझे सगळे व्लॉगमध्ये पूर्ण मी चालतेच आहे कारण बसून बोलायला वेळच नाही आहे. तर आता मी वर, मला पाणी प्यायचं आहे. पाणी आहे थोडंफार रूममध्ये, पण त्यांना विचारते त्यांच्याकडे एक्स्ट्रा पाणी आहे का, कारण खाली ग्रॉसरी स्टोअरमध्ये पाणी संपलेलं. तर मी ते विचारायचं आहे आणि मी पुन्हा इकडून चालली आहे अंधारातून. जय श्रीराम. तर गोष्ट ही आहे की त्यांना विचारते पाणी आणि यशस्वीला विचारते की बॅग पॅकिंगमध्ये हेल्प हवी आहे का, कारण 4 लोकांची बॅग ती एकटी पॅक करते. तर एकटी म्हणजे भाऊ पण करतो आहे, पण ते करता करता दोघांना, त्या पोरांना पण सांभाळायला लागतं ना. तो वायू तर आता असं झाला आहे ना की जमिनीवरून छोट्या छोट्या वस्तू शोधतो तो आणि तोंडात टाकतो. तर त्याच्यावर एकदम फुल लक्ष ठेवायला लागतं. आणि तो आणि रॉकी सोबत असेल तर फुल वॉर झोन. तर तेच आता तिला विचारते, तिला काय हेल्प हवी असेल तर ते करेन. माझी बॅग पॅक्ड आहे. मला मेकअप काढून आंघोळ करायचं आहे आणि सकाळी 5 वाजता उठायचं आहे. आणि उद्या आमची फ्लाईट आहे 9 वाजता टू इंडोनेशिया, बाली. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट.